नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत, ज्यावर तुमचं करिअर अवलंबून असणार आहे. ती म्हणजे तुमची बुक लिस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, मार्केटमध्ये हजारो पुस्तकं आहेत, पण नक्की काय वाचायचं, कुठलं मटेरियल बेस्ट आहे, या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. MBA CET 2026च्या परीक्षेसाठी लाईव्ह बॅच आपली 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. लाईव्ह सेशन सोबत तुम्हाला फुल सिलेबस नोट्स आणि मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून 160 प्लस स्कोर आणू शकता आणि टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. या दिलेल्या नंबरवरती आजच WhatsApp मेसेज आणि WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी MBA CET परीक्षेला जवळपास 1.5 लाख ते 1,60,000 विद्यार्थी बसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यातील टॉप कॉलेज म्हणजे JBIMS मध्ये सीट्स किती आहेत? फक्त 50 ते 60. मग JBIMS झालं, सेंचुरी कॉलेज झालं, याचा कट ऑफ सुद्धा हाय लागतो. 98.99 पासून ते 99.99 पर्सेंटाईल पर्यंत सुद्धा जातो. म्हणजे सक्सेस रेट 0.1% पेक्षाही कमी. मग या सिच्युएशनमध्ये तुमची एक छोटी चूक, एक छोटा प्रश्न किंवा एक चुकीचं पुस्तक तुमचं स्वप्न उद्ध्वस्त करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला पुस्तकं ही केअरफुली निवडावी लागतात. सो बुक लिस्टकडे वळण्याआधी अगोदर आपण एक्झाम पॅटर्न समजून घेऊया. बघा MBA CETमध्ये 4 युनिट असतात आणि त्यातल्या त्यात CETचा कणा म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ज्यात सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. 75 प्रश्न विचारले जातात 75 मार्कासाठी. याचा अर्थ काय? 1 प्रश्नाला 1 मार्क मिळणार आहे. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे, 25 प्रश्न विचारतात 25 मार्कासाठी. व्हर्बल ॲबिलिटी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये जास्त मॅथमॅटिकल क्वेश्चन्स असतात, त्यावरती 50 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जातात. टोटल 200 प्रश्नांची ही परीक्षा असते 200 मार्कासाठी. आणि तुम्हाला 99.99 पर्सेंटाईल आणायचं असेल तर 160 प्लस तुम्हाला मार्क्स 200 पैकी आणावेच लागतात. तर सुरुवात करूया युनिट वाईज आपल्या पुस्तकांसाठी. पहिला आहे तुमचा लॉजिकल रिझनिंग, ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे 75 प्रश्न विचारले जातात. बघा, लॉजिकल रिझनिंग असा युनिट आहे, यामध्ये तुम्हाला अशा पुस्तकाची गरज आहे ज्यामध्ये प्रश्नांची व्हरायटी जास्त असते आणि यासाठी तुम्ही हे तिन्हीपैकी कुठलंही पुस्तक एक निवडलं तर तुमचा फायदा होणार आहे, है ना? हे पुस्तक जे आहे तुमचे बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हलचे सर्व प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. पण लक्षात ठेवा, पुस्तकच घेऊन किंवा पुस्तक सोडवून चालणार नाही. यामध्ये जे पझल्स वगैरे दिलेले आहेत ते सुद्धा सोडवावे लागतील आणि तुमचा वेग वाढवावा लागेल, फास्ट करावा लागेल, है ना? ज्यामुळे तुमची स्पीड वाढेल. त्यानंतर आहे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, है ना? हा विषय दिसायला सोपा वाटतो कारण याच्यामध्ये आता कमी प्रश्न आहेत, बरोबर आहे. आता इथे सर्वात जास्त वेळ वाया जातो. यासाठी व्हिज्युअल पॅटर्न्स प्रॅक्टिस करायचे आहेत, है ना? मग यामध्ये हे 2 पुस्तक आहेत. हे पुस्तकाचा वापर केला तर यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येतं आणि मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यात जास्त करायचे आहेत. ते तुम्हाला जास्त मदत करणार आहेत. ओके. सो रिचर्ड मॅकमन जे आहे याचं ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग टेस्ट जे आहे ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी तुम्ही अरुण शर्मा जे आहे यांचं व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वापरू शकता, राईट? आता याच्यामध्ये इंग्रजीसाठी वेगळं काही करायची गरज नाही. हे जे पुस्तक या तिन्हीपैकी एक पुस्तक तुम्ही घ्याल किंवा तिन्ही पुस्तक महत्त्वाचे आहेत बघा, कारण याच्यामध्ये व्हर्बल ॲबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे आणि रेन मार्टिनचं इंग्लिश ग्रामरसाठी आहे. ठीक आहे. मग यामध्ये ग्रामर आणि RC जो आहे तुमचा, याची प्रॅक्टिस चांगली होणार आहे. त्यानंतर आहे तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा डेटा इंटरप्रिटेशन, ज्यामध्ये ते इन्क्लुडेड आहे. यामध्ये अरुण शर्माचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, RS अग्रवालचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, अरुण शर्माचंच डेटा इंटरप्रिटेशन आहे. डेटा इंटरप्रिटेशनसाठी हे वापरा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी या दोन्हीपैकी एक कुठलेही वापरू शकता. कारण बऱ्याच मुलांची भीती असते, पण CETमध्ये गणिताचे प्रश्न जे आहेत ते खूप सोपे असतात आणि एकदम हाय लेव्हलचे नसतात. फक्त तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे, स्पीड पाहिजे. तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. आणि बघा, प्रॅक्टिकल गोष्टी प्रॅक्टिस करताना एखाद्या एक्सपर्टचं गाईडन्स मिळणं खूप गरजेचं असतं. आपल्या लाईव्ह बॅचेसमध्ये आपण सर्व प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर करणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह काहीही डाऊट आला तर तुम्ही ते विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन लगेच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लाईव्ह सेशनचा तुम्हाला खूप फायदा होतो. आता या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक बुक आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता, जसं की आर्यनचं 50+ सॉल्व्ड पेपर्स आहेत. यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं तुम्ही मस्तपैकी प्रॅक्टिस करू शकता. दिशा पब्लिकेशनचं CET गाईड आहे. टार्गेट MHCET दिशा पब्लिकेशन आहे. या पुस्तकांचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त करू शकता, जेणेकरून तुमची नवीन प्रश्नांची ओळख जास्त होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. कारण बघा कसं आहे, एक्झामिनेशनमध्ये जे प्रश्न येतात किंवा क्वेश्चन पेपर जो असतो तो 70% जो आहे तो PYQ बेस असतो.
राइट? त्यामुळे तुम्ही जितकं प्रिव्हियस इयर क्वेश्चन कराल तितकं तुमचा फायदा आहे. ओके. सो हे बुक्स तुम्ही वापरू शकता. बट आता तुम्हाला असं वाटत असेल, की सरांनी हे बुक्स सांगितलेले ते बुक्स वापरून आपण तयारी करू शकतो आणि दिवसभरात 3-4 तास अभ्यास करून आपण सगळं काही सेव्ह करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अर्ध सत्य आहे, पूर्णपणे सत्य नाही. तुमची स्पर्धा कोणाशी आहे? त्या विद्यार्थ्यांशी आहे जे 2-2 वर्षापासून फक्त सी-ई-टीचाच अभ्यास करतायत. 10-10 मॉक टेस्ट रोज देत आहेत. सी फक्त तुमचं नॉलेज चेक करणार नाही. ते तुमची स्पीड चेक करणार आहे, ॲक्युरसी चेक करणार आहे आणि 150 मिनिटामध्ये 200 प्रश्न तुम्ही सोडवू शकता का? म्हणजेच एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ देऊन तुम्ही क्वालिफाय होऊ शकता का? हे सी बघणार आहे. मग जर तुमच्याकडे योग्य मटेरियल नसेल आणि तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स माहिती नसतील, तर तुम्ही पेपर पूर्णच करू शकणार नाही. 99 पर्सेंटाइल पासून ते 99.99 पर्सेंटाइल पर्यंत फक्त 3 ते 4 मार्काचाच फरक आहे. पण हेच 3-4 मार्क जर तुम्ही गमावले, तर तुम्हाला जे-बी-आय-एम-एस ऐवजी 3 टायर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊनच समाधान मानावं लागेल. आणि जे-बी-आय-एम-एसपेक्षा त्या 3 टायर कॉलेजचं जे पॅकेज असतं ते खूप कमी असतं. म्हणजे जमीन आसमानचा फरक. सो तुमचं भविष्य खराब होऊ नये यासाठी 2 फेब्रुवारीपासून आपली लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये एम-बी-ए सी-ई-टीच्या एक्झामिनेशनसाठी तुमचा सर्व सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. बघा या लाईव्ह सेशन्समध्ये एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करणार आहेत. मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपली इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स असतात, यामध्ये तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही लाईव्ह विचारू शकता. एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करणार आहेत. जर तुम्हाला काही कारणास्तव लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आला, तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळणार आहेत. त्यासोबतच मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, टॉपिक वाईज एम-सी-क्यूज या सर्व गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे आणि ही बॅच फटाफट जॉइन करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये तुम्हाला एम-बी-ए सी-ई-टी सर्च करायचं आहे. हा कोर्स तुम्हाला दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉइन नाऊ करायचं आहे. एवढ्या सगळ्या सुविधा तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, तर उशीर अजिबात करायचा नाही. आजच ही बॅच जॉइन करायची आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आणि या व्यतिरिक्त काही डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.